दिवशी होईल श्री गुरु कृपा, कोणे दिवशी चुकती जन्म मरण खेपा। किती दिवस जन्माला यायचं, कितीदा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्माला यायचं। मग सद्गुरूच्या सानिध्यात काय यायचं याचं कारण सांगतो मी तुम्हाला। सद्गुरूची कृपा झाली की जन्म मरणाच्या चक्रातून मुक्तता आहे आणि त्या तत्वापर्यंत जीवाला जाता येतं, ज्या तत्वापासून जीवाचा जन्म झाला। आलं लक्षात? मग सद्गुरू काय करतात, तर सद्गुरू त्या धामापर्यंत आम्हाला नेऊन पोहोचवतात। म्हणून सद्गुरू आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा वाटा आहे, लक्षात ठेवा। मार्ग दाखवतात, तिथपर्यंत नेऊन पोहोचवतात। म्हणून कोणे दिवशी झाले 24 वर्ष झाले, बरोबर आहे ना? 24 वर्ष, 24 वर्ष झाले। द्वितपपूर्ती सोहळा चालू आहे आपला। म्हणून तळमळीनं अंतःकरणातून सद्गुरूला शरण जा। गुरु कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। एक सांगू का तुम्हाला? हा, संगीत मध्येच कीर्तन होऊ द्या, काही हरकत नाही, नारदीय कीर्तन आहे। एक सांगू का तुम्हाला? देव मी पाहिला नाही, देव मी पाहिला नाही। देव गणेश महाराजांनी पाहिला नाही। पाहिला का महाराज? नाही। तुम्ही देव पाहिला का? माऊली नवीन परिचय आपला, नवीन आहे तरी बरोबर टांगा चालला बरं का, राईट। देव पाहिला का? नाही। यांनी पाहिला नाही, गणेश महाराजांनी, मी तुम्ही बसलेल्या कुणीही देव पाहिला नाही। 27 वर्ष झाले बोंबलो तुम्ही। किती वर्ष? 27 वर्ष झाले देव मी पाहिला नाही। बाईक सिस्टीम वाल्यानं पाहिला नाही, आमच्या साबळे महाराजांनी पाहिला नाही, कुणीच देव पाहिला नाही। इथं बसलेल्या कुणीच देव पाहिला नाही। होय गुरु, पाहिला का देव? नाही पाहिला, देव पाहिला नाही। मी पाहिला नाही, तुम्ही पाहिला नाही, कुणीच देव पाहिला नाही। तरी देवाचं नाव का घ्यायचं? तरी देवाचं नाव का घ्यायचं याचं कारण सांगतो तुम्हाला। माझे सद्गुरू भानुदास महाराजांनी देव पाहिला आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे। आलं का लक्षात? याच्यासाठी नामस्मरण घ्यायचं। माझा कुणावर विश्वास आहे? माझ्या सद्गुरूवर विश्वास आहे आणि माझ्या सद्गुरूने प्रत्यक्ष रामचंद्र प्रभूला पाहिलेलं आहे। म्हणून गुरुची शरणागती आहे, लक्षात ठेवा। गुरु काय करतात? कोणे दिवशी होईल श्री गुरु कृपा, कोणे दिवशी चुकती जन्म मरण खेपा, कोणे दिवशी साव। इको कमी करा थोडा, इको थोडा कमी करा। कोणे दिवशी सावत्याच्या बापा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे, दर्शन द्यावे, देव ठेवील तैसे रावे, देव ठेवील तैसे रावे, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे। समर्थ सद्गुरु भानुदास। कालपासून या ठिकाणी आपण प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये आत्मावलोकन करण्यासाठी आणि स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी एकत्रित जमा झालेलो आहोत। तुमच्या आमच्या जीवनामधलं सगळ्यात मोठं भाग्य आहे। आणि गुरुची कृपा काय असते महाराज? या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संत सावतोबानं सांगितलंय काय असते गुरुची कृपा। गुरु करा, गुरु करा, गुरु करा। प्रत्येक जण म्हणतो गुरु केला पाहिजे, गुरु केला पाहिजे। मला खरं सांगा, गुरु करत जावं का गुरु आपल्या जीवनात येत जावं? गुरु करत जावं का आपल्या जीवनात गुरु येत जावं? आपल्या जीवनात येत जावं। अनुभव आहे। सापडविले वाटे, बोलत जा पुढचं। सापडविले वाटे
मस्तकी जो जाना ठेविला भोजना मागती पावशर पडिला विसर स्वप्ने माझ्या काय कळे उपजला अंतराय मनोनिया काय राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम कोण म्हणाले पाठीमागे कोणाकडे माहित बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम ताई ताई जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण समर्थ सद्गुरु भानुदास महाराज की. म्हणून गुरु जीवनामध्ये यावा लागतो. सत्यगुरु राये कृपा मज केली परिणाई घडले सेवा काही. हा अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातला आहे. असे सद्गुरु आमच्या जीवनामध्ये येतात आणि कृपा करत असतात. आता कृपा होणे म्हणजे काय किंवा सद्गुरूची कृपा म्हणजे काय थोडक्यात सांगतो तुम्हाला, जास्त सांगत नाही. या वर्षीच्या नारदीय कीर्तन महोत्सवामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण उपस्थित आहोत, बरोबर आहे. आपण सगळे आलोत ना, इथं बसलोत ना आपण सगळे प्रभूच्या सानिध्यामध्ये आलो. परमपूज्य सद्गुरू सुरेश महाराज यांच्या सानिध्यामध्ये आलोत. भानुदास महाराजांच्या कृपेनं इथपर्यंत येऊन पोहोचलो. तुम्हाला सांगू का, ज्या प्रभूनं सद्गुरूच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला इथपर्यंत येऊन पोहोचवलं, हीच त्या सद्गुरूची कृपा आहे, लक्षात ठेवा. दुसरी कृपाच नाही. इथपर्यंत येणं ही सगळ्यात मोठी कृपा आहे. नाही तर शक्य नाही महाराज, शक्य नाही येणं. आपलं भाग्य आहे की त्याच्या आशीर्वादानं त्याच्या कृपेनं आपण इथपर्यंत येऊ शकलो. आपला श्वास आजही चालू आहे. म्हणून द्वितपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं ही दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा आहे. अभंग सावतामाळी यांचा सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे. जवळपास सगळ्यांनी गायलेला आहे, अनुभवली. सावतामाळी दिली नाही पंढरीची. पंढरीची वारी करण्याची त्यांना गरजच पडली नाही. का? कारण कर्म प्रधान मानलं त्यांनी, व्यवहार प्रधान मानला आणि व्यवहारालाच आपला भगवंत मानला आणि भगवंताला तिथं यावं लागलं. हा अधिकार सावतामाळ्याच्या जीवनातला आहे. अभंग संख्या एकदम कमी आहे पण तत्वज्ञान खूप आहे. अगदी पहिल्या चरणामध्ये सांगितलंय सुंदर, समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. जशी परिस्थिती येईल तशा पद्धतीनं राहावं, कारण ते बदलणं आपल्या हातात नाही तर कुणाच्या हातात आहे? प्रभू रामचंद्राच्या हातात आहे. लक्षात ठेव, आपल्या हातात काहीच नाही महाराज. बोलविता धनी आपलं काहीच नसतं, सगळं भगवंताचं असतं. तिथून जे चालतं सूत्र ते सगळ्यात महत्वाचं सूत्र असतं. म्हणून समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. भगवंत जसं ठेवील त्या पद्धतीनं राहावं. पहिल्या चरणामध्ये सुंदर सांगितलं या ठिकाणी. म्हणून तुम्ही एक कथा ऐकता. इथं भागवत ऐकणारा समाज भरपूर आहे. भागवतामध्ये एक तुम्ही कथा ऐकली असेल, शेवटच्या दिवशी किंवा 6व्या दिवशी एक कथा ऐकली असेल. ती कथा म्हणजे सुदामजीचं चरित्र. सगळ्यांनी ऐकलं असेल. नामदेव महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन केलंय बघा. नाही धड घर केवळ जर्जर चंद्र प्रभाकर उगवती, बाळे 5-7 वाहती झोंबती, भुके तळमळती सर्व काळ, नामा मने त्यांनी प्रपंच सांडिला, परमार्थ मांडिला अवघाची. हे सुदामजीच्या घराचं वर्णन केलेलं आहे. काय सुंदर वर्णन आहे. नाही धड घर केवळ जर्जर चंद्र प्रभाकर उगवती, म्हणजे चंद्राचा आणि सूर्याचा प्रकाश डायरेक्ट कुठं? घरात. मीटर बसवायची
म्हणून बिल येण्याचं टेन्शन, डिस्कनेक्शनची भीती. चंद्र आणि सूर्य, चंद्र प्रभाकर पुढे बघा. बाळे 5-7 वाहती झोंबती, भुके तळमळती सर्व काळ. आता लक्ष देऊन ऐका. भागवतामध्ये सुदामजीचं चरित्र म्हणजे गरीब ब्राह्मणाची कथा आहे. असंच ऐकलं ना आतापर्यंत आपण? पण नाही बर का, ही गरीब ब्राह्मणाची कथा नाहीये. थोडं डोक्यातून काढून टाका. जो ब्राह्मण असतो तो कधीच गरीब नसतो. कारण ज्याला ब्रह्माची अनुभूती आहे तो गरीब कसा असेल? जातीचा नका बर का, जातीचा विचार नाही. ज्याला ब्रह्म कळाला तो गरीब कसा असेल? बरोबर आहे. म्हणून ही गरीब ब्राह्मणाची कथा नाहीये, तर आहे त्या परिस्थितीमध्ये कसं जगावं याचं दर्शन घडवणारी कथा आहे. लक्षात ठेव, दर्शन घडवणारी. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि आतापर्यंत आम्ही काळ फार कठीण काढलं महाराज. गेल्या 500 वर्षापासून आमच्या भारत भूमीमध्ये नाही संबंध जगामध्ये संघर्ष चालू होता. किती हिंदूंचं रक्त सांडलं गेलं असेल विचार करा. शरीर वाहिली पण शरीर पाणी नाही तर हिंदूंचं रक्त वाहिली. लाल पाणी झालं शरीरचं, हिंदूंचं रक्त सगळ्या वाहिला गेलं शरीरच्या माध्यमातून. संबंध जगामध्ये हाकार वाजल्या गेला, संबंध जगामध्ये हाकार वाजल्या गेला. 500 वर्षापासूनचा संघर्ष चालू होता. समर्थ सद्गुरू भानुदास महाराजांची आमच्यावर एवढी कृपा आहे की आम्हाला याच डोळ्यानं अयोध्येचं राम मंदिर उभं झालेलं पाहायला मिळालं. याच्यापेक्षा गुरुची कृपा काय असते महाराज? किती प्रतीक्षा आहे, किती संघर्ष आहे. आमच्या पिढीतल्या कितीतरी लोकांनी संघर्ष केला, आमचं रक्त सांडलं आणि आम्हाला तो सोन्याचा दिवस पाहायला मिळाला. म्हणून हात जोडून विनंती आहे. मी तर जाऊन आलो मंदिर झाल्यापासून 2-3 वेळा, पण जे कोणी जाऊन यायचं राहिलं असेल मुद्दाम जा, अयोध्येतल्या रामाचं दर्शन घ्या. अतिशय सुंदर मूर्ती आहे रामाची, जाऊन दर्शन घ्या. किती संघर्ष आहे आणि या संघर्षातनं मंदिर उभं राहिलं. कारण आम्ही वाट बघत होतो. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो झूला झूलाऊंगी, राम आएंगे तो झूला झूलाऊंगी, राम आएंगे तो झूला झूलाऊंगी, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, प्रभु रामचंद्र भगवान की. म्हणून दररोज गाराने मांडत बसत जाऊ नका. जरा इतिहास बघा, काय त्याग बघा, मग लक्षात येतं की आमचं जीवन किती प्रभूनं धन्य केलंय. काय त्याग असेल. आम्हाला रामायण कळालं कधी? मी 5-7 वर्षाचा असेल. लहानपणी रामायण ऐकलं टीव्हीवर. कुणी कुणी ऐकलं लहानपणी रामायण? हात वर करा बरं एकदा. 8-10 जणच, बाकीचे सगळे तरुणच दिसायलेत मला. वा वा वा. सकाळी सकाळी हो माऊली 9 वाजता. ते काय बालपण होतं महाराज, अतिशय सुंदर. साडेगाव मध्ये एक नाही तर दोघांच्याच घरी टीव्ही असेल त्यावेळेस. मला माहिती नव्हतं. आमच्या कुठं होता तिथं जाऊन पाहायचं. का बाबा काय भाग्यवान आहेत. तिथं जाऊन आमच्या गावात 2च टीव्ही होते. सकाळी 9 वाजता बरोबर रविवारी. आणि गंमत सांगू का, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही.
आणि त्याला मुंग्या यायच्या. किती गंमत होती, मुंग्या यायच्या. टीव्ही आपल्या घरी नाही, अँटिना दुसऱ्याच्या घरी. आणि पुन्हा त्या तारा उडू उडू बेजार. खालचं सांगताय आलं गेलं, आलं त्याचं रामायण सगळं निघून जायचं. पण गंमत होती महाराज. सकाळी सकाळी 9 वाजता मंगल भवन अमंगल हारी द्रवौ सुदशरथ अजर बिहारी. जय सिया राम जय जय सिया राम, जय सिया राम जय जय सिया राम. सीताराम चरित अति पावन. असा ध्वनी कानावर पडला की सगळ्या गल्ल्या सामसूम व्हायच्या आणि सगळेजण टीव्ही समोर जाऊन बसायचे. किती आनंद होता महाराज त्या काळात. जुन्या जमान्यामध्ये नवरदेव रुसायचा. कशासाठी नवरदेव कशासाठी रुसायचा? लेडून घडी. शाबास, राईट. लेडू आणि घडी. 80 रुपयाचा लेडू आणि 60 रुपयाची घडी. 140 मध्ये पट्ट्या खुश. आता नवरदेव रुसायलाय का? मग काय झालं? किती आनंद होता मला. विज्ञानाने प्रगती केली, मान्य आहे. प्रगत विज्ञानाचा आम्ही स्वीकार केला. विज्ञानाने प्रगती केली, आम्हाला मान्य आहे. विज्ञानाने जशी प्रगती केली आम्ही त्याचा लाभ घेतोय, घ्यायलाच पाहिजे. कारण ज्ञान आणि विज्ञान हे वेगळं नाहीच महाराज. अवश्य आम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे. ब्लॅक अँड व्हाईट गेले, कलर टीव्ही आले. नंतर आधी रेडिओ होता. रेडिओवरच्या बातम्या ऐकायच्या, किती मस्त वाटायचं. मी माझ्या वडिलांसोबत बातम्या ऐकायला जायचो. बातम्या ऐकल्यावर मी माझ्या वडिलांना म्हणायचो, दादा बातम्या देणारी बाई ते रेडिओत कशी बसती हो. रेडिओ इतकाच असायचं, नवल वाटायचं महाराज. आता नवल काही असं राहिलंच नाही. आता करलो दुनिया मुठ्ठी में. सगळं याच्यातच आलंय, मोबाईलच्या माध्यमात आलं की नाही. सगळं याच्यातच, सगळं याच्यातच आहे. सगळं विज्ञानानं प्रगती केली. आपला विषय काय चालला? विज्ञानानं प्रगती केली, आम्ही त्याचं स्वागत केलं. पण विज्ञानाला अध्यात्माची जोड अत्यंत गरजेची, लक्षात ठेवा. विज्ञानाला जर अध्यात्माची जोड नसेल तर दहशतवाद होत असतो. याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्याकडे कोरोना आहे. विज्ञानाला दहशतवादाची जोड झाल्यामुळं कोरोना निर्माण झाला, जागतिक हालचाल झाली एवढी मोठी. आज जे आपण भोगतोय याचं कारण विज्ञानाची प्रगतीच आहे. प्रगती विज्ञानासोबत असणारा दहशतवाद आहे आणि त्या दहशतवादानं ही परिस्थिती आमची निर्माण केली. अहो 5 रुपयाची वस्तू 25 रुपयाला झाली हो, पण आमची बिदगी काही वाढली नाही अजून. तुमची नाही का? तुमचं कसं काय? जाऊ द्या, त्याच्याशी काय. संसार चालवणारा तो प्रभू आहे महाराज, काळजी त्याला आहे. आतापर्यंत त्यांनी कमी पडू दिलं नाही, हीच त्याची कृपा आहे महाराज. अजून काय असतं? विज्ञानानं प्रगती केली, दहशतवाद झाला. आज आपण भोगतो एवढी मोठी महागाई या ठिकाणी झाली. पण एक सांगू का तुम्हाला, स्वीकार करा, वापरा, आमचा विरोध नाहीये त्याला अजिबात. पण आहारी जाऊ नका. नाही तर एखाद्याचा मोबाईल हलवल्यावर त्याचा चेहरा बघावा. मोबाईल 1 घंटा सापडू नये. कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला. ऍडमिट करायचीच वेळ येते त्याला दवाखान्यात. इतका आहारी गेलो आम्ही. उठलं की तेच. अगोदर तसं नव्हतं, पण आता उठल्यापासूनच लागायलंय महाराज. स्वागत आहे महाराज. मग तुम्ही म्हणाल महाराज हे सगळं आम्हाला विज्ञान युगामध्ये मिळालंय, आम्ही याचा स्वीकार करावी की नाही? स्वीकार जरूर करावा, पण आहारी जाऊ नये. एवढंच माझं एक वाक्य तुम्हाला आहे. कारण साधू संतांनी केलेला त्याग आणि त्यांनी मांडलेलं चित्र आमच्या समोर जरा निराळं आहे. पाठीमागे वळून बघा, प्रतिकूल परिस्थितीमध्ये क्रांती करणारे संत आहेत. का सांगतोय मी तुम्हाला? त्यावेळेस कुठलीही सुविधा नव्हती. आज 1.5 घंट्यामध्ये मी सिलून इथपर्यंत आलो. त्यावेळेस समर्थ रामदास स्वामीने ज्यावेळेस पायी परिक्रमा केल्या, आज एका दिवसात आम्ही रामेश्वरमला जाऊन पोहोचतोय विमानानं. एका दिवसात, 1 दिवसही लागत नाही महाराज, काही घंट्यात. भुर्र
काही घंट्यामध्ये जाऊन पोचतोय, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये संतांनी क्रांती केली. तुम्हाला माहिती जास्त सांगायची गरज नाही. समर्थ सद्गुरू भानुदास महाराजांनी आपल्या संबंध जीवनामध्ये पायीच परिक्रमा करून, पायीच यात्रा करून तुम्हाला आम्हाला बोध केला. सगळ्यात मोठा दाखला आपल्या साडेगावातच आहे, बाकीचं काहीच बघायची गरज नाही. सगळ्यात मोठा दाखला इथे. हा त्याग आमच्या ज्यावेळेस नजरेसमोर येईल, आमच्या समोर उभा राहील, त्यावेळेस आमचं जीवन या ठिकाणी परिपूर्ण होईल. कुठेतरी माग मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, इतिहास बघितला पाहिजे. पण कुणाचा इतिहास बघितला पाहिजे? ज्यांनी क्रांती करून तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवला तो इतिहास बघा. नाही तर आम्ही इतिहास बघतो, कोणाचा बघतो? करून करून भागला, काही गरज आगाऊ कुठं नेऊन. समजा एखादी सकाळी सकाळी जर येत असली काकड्याला राम मंदिरात, पुन्हा त्या ठिकाणी दासबोध पारायणाला येत असली, शिवमहापुराण कथा ऐकायला येत असली, प्रवचन ऐकायला येत असली, कीर्तन ऐकायला येत असली, जिला यायला जमत नाही ती म्हणते तिला काय 2-2 सुना आल्या, धाक न धागारा. पुढचं पाठ नाही बाबा मला. म्हणजे अशी वृत्ती आहे, तुम्हाला सांगतो. बरोबर आहे, काही गरज स्वतःला होत नाही, दुसऱ्याचं शाबास, बरंच पाठ झालंय तुम्हाला. काही गरज आहे का? म्हणजे इतिहास कुणाचा बघावं तर साधू संतांचा बघावं, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याग केलाय, ज्यांनी त्यागमय जीवन जगले, त्यांचा इतिहास बघितला पाहिजे. समयाशी सादर व्हावे, देव ठेवेल तैसे राहावे. कारण वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता आपल्या हातात आहे काही नाही. त्याने आम्हाला देह दिला, मान्य आहे. भगवंतानी देह आम्हाला दिला, आम्ही जन्माला आलो, काही साध्या पद्धतीनं आलो नाही महाराज. आम्हाला जन्माला येण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावे लागले, इतकं सोपं नाही. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. यावया येथवारी होते हेची कारण, यावया येथ दुर्लभ भेटी तुम्हा काही झाले दर्शन. विनवी तो तुका संत दोन्ही कर जोडून, काते हो दान करा जाते पंढरपूर, न्यामजते धवारी आकमाचा सोयरा. काते हो दान जाते पंढरपूर, न्यामजते धवारी आकमाचा सोयरा. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. काकड्यामध्ये मी अभंग म्हणला. हे सकाळी सकाळी एक जण माझ्याकडे आला, म्हणला, त्याने हातच धरला माझा. इकडे आहे म्हणला. मी म्हणलं काय झालं? तुमचं तिथंही चलत का म्हणला. मी म्हणलं काय? दुःख झाले दारुण. माझी शेंडी टाईटच झाली एकदम. कारण न मधला फरक आहे, न मधला. मोठं न आणि लहान न, कुठं काय लावल्यावर काय होतं ज्याचा त्याने अभ्यास करा. दुरून आलो म्हणजे कुठून? 84 लाख येऊन भटकत भटकत आलो महाराज. किती कष्ट झाले मला. कुठून आलो मी याचा कधीच विचार केला नाही. कस्वम कोहम कुतायात कामे जननी कोमे तात इति परिभावय सर्वम सारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. मी कधी विचारच केला नाही याचा. कारण कधी घोडा झालो, कधी मुंगी झालो, कधी गाय झालो, कधी बैल झालो. भटकत भटकत एक एक येऊनी कोटी कोटी फिरलो महाराज. फिरत फिरत इथपर्यंत आलो. मला काय कष्ट कमी झाले का? कारण फिरत फिरत आलोय मी खूप. आणि मानव जन्म मला प्राप्त झाला. मग मानव जन्माची इति कर्तव्य काय आहेत? ज्या प्रभूनं तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं, मला सांगा, गाडी कोणासाठी आहे? 4 चाकी गाडी कोणासाठी आहे? देहासाठी. बरोबर आहे. प्रपंच कुणासाठी आहे?
देहासाठी आहे, बरोबर आहे. शेती कुणासाठी आहे? बोला की हो, फक्त देहासाठी म्हणत जा तुम्ही. शेती कुणासाठी आहे? देहासाठी. एवढा मोठा बँकेतला पैसा कुणासाठी आहे? हा, देहासाठी. देहासाठीच ना, बरोबर आहे ना. या देहानं खर्चायचं नाही, कोणी खर्चायचा देहासाठी, बरोबर आहे. एवढा मोठा प्रपंच प्रभूनं तुमच्या आमच्या सोबत दिलाय, हे कुणासाठी आहे? देहासाठीच आहे. मग देह कशासाठी आहे? आता तू बाहेर भेट, है ना, बरोबर आहे ना. हे सगळं देहासाठी, लक्षात ठेवा. पण देह याच्यासाठी नाही, ही गंमत आहे. हे सगळं देहासाठी आहे महाराज. प्रपंच देहासाठी आहे, बैलजोडी देहासाठी आहे, गाडी देहासाठी आहे, शेती देहासाठी आहे, पैसा देहासाठी आहे. मग देह कशासाठी आहे? तर देह रामासाठी, एवढं लक्षात ठेवा. अहो, हे द्यायचं तर कधी देईल ना भगवंत. देह रामासाठीच देह दिलाय, याच्यासाठी देह नाही. बैलासाठी गोठा आहे का गोठ्यासाठी बैल आहे? आता तू बाहेरच भेट, बरोबर आहे ना. कुठं तरी विचार करावा लागेल ना महाराज. कारण का? पुनरपि जननम शिवरांजीला हा मेरे नैना सावन पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन पुनरपि जननी जठरे शयन यह संसार खलु दुस्तर यह संसार खलु दुस्तर कृपया पारे पाहे मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूलमते गोविंदम भज मूलमते गोविंदम भज मूलमते. म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येणं थांबवायचं असेल तर संतांच्या एक एक वाक्याचा विचार करा. म्हणून देवावर कुठल्याही प्रकारचा आमचा आता क्लेम शिल्लक राहिला नाही. का? तर देव ठेवेल. याचं कारण आहे, जसं कर्म आहे त्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी भोगायला मिळत असतं, कर्माप्रमाणे. बघा, एखादा माणूस आम्हाला रस्त्याने जाताना कधी जय हरी म्हणत नाही, राम राम म्हणत नाही, कधी मंदिरात कीर्तन ऐकायला येत नाही, शिवमहापुराण ऐकायला येत नाही, दासबोधाची ओवी ऐकत नाही. अशा माणसाला 200 क्विंटल कापूस किती? तू म्हणता हे कसं? त्याचं कर्म चांगलं होतं पहिलं, बरोबर. त्याला या जन्मात भोगायला मिळतंय, त्याचं मागचं कर्म चांगलं होतं म्हणून त्याला आता त्याला पुन्हा करावं लागेल कर्म चांगलं. या जन्मात जर नाही केलं त्याने तर पुन्हा पुढच्या जन्मामध्ये त्याला ते भोगावंच लागणार आहे. केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून वाहुआ संसार देवा पाये, म्हणून देव ठेवील तैसे राहावे. पुढे सांगितलंय बघा, कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालत जावे. कारण कोणती वेळ कुणावर कशी येईल सांगता येत नाही. आपल्या डोळ्या देखत करोडोची प्रॉपर्टी असणारा माणूस भिकारी झालेला आपण बघितला, बरोबर. एखादा भिकारी ज्याला खायला नव्हतं, आज करोडोची संपत्ती त्याच्याकडे.
कोणाचा वेळ कोणाचा काळ कशा पद्धतीचं येईल सांगता येत नाही. म्हणून समाजामध्ये वागताना आम्ही तशाच पद्धतीनं चांगलं वागलं पाहिजे. मी नेहमी सांगतो तुम्हाला, पण नका राम मंदिरात येऊ, नका देवाच्या पाया पडू, नका अन्नदान करू, नका दान धर्म करू, फक्त समाजामध्ये चांगलं वागा. भानुदास महाराजांची कृपा झालीच म्हणून समजा. चांगलं वागणं हाच परमार्थ आहे. नाही तर एखादा सकाळी मारुतीला जातो, रामाला जातो, पांडुरंगाला जातो, दुपारपर्यंत 100 देवाचं दर्शन करतो. दुपार झाली की याचा खिसा काप, त्याचा गळा काप, याचं हे काप. काय उपयोग आहे का मला सांग? एवढ्या देवाच्या पाया पडायचं, लोकांचं वाटोळं करत फिरायचं कोणी सांगितलंय? लोकांना दाखवण्यासाठी परमार्थ नाहीच महाराज. म्हणून परिस्थिती कशी येईल सांगता येत नाही. कधी हत्तीवर येईल, कधी कसाही मान मिळेल, काही मिळेल, काही सांगता येत नाही. म्हणून सावतोबा सांगतात की बाबा आहे त्या परिस्थितीमध्ये जीवन जगा. कारण कोणे दिवशी यम येई चालून, कोणे दिवशी प्राण जाईल घेऊन. हे अंतिम सत्य. जातस्य ध्रुवर मृत्यू, ध्रुवम जन्म मृतस्य च, उपजले ते नासे, नासे ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कारण जन्माला जो आलाय त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. म्हणून भगवंत प्रगट होतात. बरोबर आहे, भगवंत प्रगट होतात. भगवंत प्रत्येक ठिकाणीचे, देव नाही अशी एकही जागा नाही. बरोबर आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. किंवा अनुरेनुया थोकडा, अनुरेनुया थोकडा, तुगा आकाशाई म्हणा, तुगा आकाशाई म्हणा. अनुरेनुया थोकडा, मातीच्या कणाकणामध्ये त्याचं अस्तित्व. देव नाही अशी एकही जागा शिल्लक नाही. प्रत्येक ठिकाणी प्रभू आहे. मातीच्या कणाकणामध्ये सुद्धा त्याचं अस्तित्व आहे. म्हणून भगवंत प्रगटच आहे, जन्म नाहीच प्रभूचा. कारण ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू हा निश्चित ठरलेला आहे. म्हणून कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन. समजा यम आला. चला दुसरा दिवस आज कीर्तनाचा. आम्ही कीर्तनाला आलो, येऊन बसलो, कीर्तन ऐकलं. पण काही काही माणसांना कीर्तनाला चला म्हणलं की ती म्हणते वेळच नाही महाराज, इतके काम आहेत ना महाराज, काय सांगू तुम्हाला, वेळच नाही. अहो मरायला सुद्धा वेळ नाही. हे खरं आहे का? समजा यम आला आणि तो म्हणला चल, तर त्याला म्हणू का एक बाजार होऊ दे? म्हणता येईल का त्याला? तो बुडापासून फटके देतो. बुडापासून म्हणजे कुठून? जिथं जीव गेला तिथून मारीत नेतो. कुठपर्यंत? वरपर्यंत. तुम्ही म्हणता तुला कस काय माहित? मी 4-5 वेळा जाऊन आलो म्हणून माहिती. अनुभवाशिवाय माणसानं सांगत जाऊन येत. बरोबर आहे. तो फटके मारीत नेतो, तुम्हाला सांगतो. निश्चित आहे. असं शक्यच नाही. मला सांगा, साडेगाव मध्ये 300-400 वर्षाचं एखादं म्हातारं फ्रीज मध्ये आहे का? कोणाच्या घरी आहे का? लाडकं होतं खूप, आणि खूप म्हातारं चांगलं होतं म्हणून त्याला फ्रीज मध्ये ठेवलं. असं झालंय का कधी? नाही झालं महाराज. किती मोठा माणूस असू द्या, पैशावाला असू द्या, गोरा असू द्या, अहो रंग दोनच आहेत, एक काळा आणि दुसरा, तरी सुद्धा किती खटपट आहे महाराज. जे गोर आहे त्याला टिकवण्याची, जे नाही त्याला गोर होण्याची, म्हणजे दोन्हीची धडपड चालूची की नाही. वरी वरी दिसे वैभवाचे, आत पोतडे नरकाचे. हे सगळं वरचं वैभव आहे महाराज. बरोबर आहे. धडपड चालूच आहे महाराज. पण यम आल्यानंतर मात्र सगळं सोडून जावंच लागतं. कोणे दिवशी यम येते चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन. पुढे काय सांगितलं महाराज? तर पुढे सावतोबानं शिवतत्व सांगितलं. काय सांगितलं? शिवतत्व सांगितलं. कोणतं? महादेव बघितला ना सगळ्यांनी. म्हणजे महादेव म्हणजे प्रत्यक्ष नाही,
पण आम्हाला महादेव म्हणलं की त्याचं रूप आमच्या समोर येतं. कोणतं? भस्मवटी, रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, हे सगळं रूप येतं महादेवाचं. आणि महादेव काय करतात? भस्म लावतात. बरोबर आहे. शिवमहापुराण चालू आहे म्हणून सांगायला तुम्हाला. विभूतीचे इतके प्रकार सांगितले शिवमहापुराणामध्ये. तुम्हाला सांगतो, भस्म लावल्यानंतर बघा, प्रत्येक भस्म लावल्यानंतर एक पट्टा असा ओढला आपण भस्माचा, त्याला जितके बारीक बारीक छिद्र असतात का भस्माचे पडलेले, जितके बारीक बारीक छिद्र पडलेले असतात ना, तितके रुद्राक्ष शिवलिंग धारण केल्याचं पुण्य भगवान शंकर आम्हाला देत असतो. तितके शिवलिंग, म्हणून भस्म लावलं पाहिजे. आम्ही लावतो भस्म, पण आमचं भस्म कोणतं आहे? शिवतत्वच कळलं नाही महाराज आम्हाला. शिवतत्व आहे बरं. भगवान ते वेगवेगळ्या कंपनीचं आहे. मला इकडून आवाज आला म्हणून सांगाल. कोणी म्हणतं पॉन्ड्स आहे, कोणी म्हणतं लिरिल आहे. कोणतंही लावा, काहीच नाही. थोड्या वेळानं सगळं संपणार आहे. बरोबर आहे. काहीच नाही. कुठलंही लावा ना, काय काय त्या बघ. भगवान शंकर कुठे राहतात? पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर, चौथ्या मजल्यावर. हे शहरातलं राहणीमान आहे. कुणी 5व्या मजल्यावर, कुणी 6व्या मजल्यावर, कुणी 7व्या मजल्यावर. आता सन्माननीय मुख्यमंत्र्याला मी उद्या पत्र लिहिणार आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, 10 मजली बिल्डिंग असल्यावर 11व्या मजल्यावर स्मशानभूमी करा. माणसाला बाहेर काढायची गरजच नाही. फ्लॅट अँड ब्लॉक सिस्टीम आहे महाराज. महादेव कुठं राहतात? कुठं राहतात? स्मशानात राहतात. का राहतात? याचं कारण आहे. प्रत्येक माणसाला कुठं जायचंय? म्हणित बाबा तुम्हाला जायचं नाही काय की मसन वाट्यातच जायचं. प्रत्येकाला कुठं जायचंय? मसन वाट्यातच जायचं. तुम्हाला सांगतो, तेवढीच जागा आमची, बाकी कोणतीच जागा आमची नाही. ती सुद्धा काही वेळा पुरतीच आहे. दुसरं आलं की पहिलं सावरलंच. काहीच नाही. तुम्हाला सांगतो, तितकीच जागा आपली आहे. म्हणून नेहमी सांगत असतो मी, माणसाने दिवसातून एकतरी चक्कर मसन वाट्यात मारली पाहिजे. जागा स्वच्छ आहे का नाही, का कोणी अतिक्रमण केलंय का पानपट्टी टाकली तिथं? तर अतिक्रमण कुठेही व्हायलंय महाराज. आता हे शिवतत्व आहे, लक्षात ठेवा. भगवान शंकर कुठे राहतात? स्मशानात राहतात. हेच शिवतत्व जाणार. म्हणून कोणे दिवशी स्मशानी जाऊन, संत सावतामाळी सांगतात, एकटे राहावे एकटे रविल तैसे राहा. हे अंतिम सत्य आहे. अभंग अतिशय सुंदर आहे. बघा, आपण धावत्या वेळेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे. तर अतिशय सुंदर अभंग आहे. 2-2, 3-3 दिवस लागतात अभंग सोडवण्याचं. तसं तर संतांच्या अभंगावर किती बोला कमीच पडतं. चला. कोणे दिवशी होईल श्री गुरु कृपा. वा, 8:10 झाली आहेत. कोणे दिवशी होईल श्री गुरु कृपा. कोणे दिवशी चुकती जन्म. मन गाड्याकडे नका पाहू. राईट आहे गाड्याला माझी, बिघडली नाही. राईट आहे. कोणे जाऊ नका, जाऊ नका. नाही, कोण नाही गेलं पाठीमागे नका बघू. कोणे दिवशी होईल श्री गुरु कृपा. कोणे दिवशी चुकती जन्म मरण खेपा. काय सुंदर चिंतन मांडले. श्री गुरुची कृपा आमच्या जीवनामध्ये नितांत गरजेची आहे. गुरुकृपेसाठीच आमची तळमळ आहे महाराज. गुरु काय करतात? आमच्या मस्तकावर हात ठेवून आम्हाला कृतार्थ करतात. ज्या अंशीपासून हा अंश निर्माण झाला, त्या अंशीपर्यंत अंशाचं मिलन घडवून देण्याचं महत् कार्य जर कोण करत असेल तर फक्त भानुदास महाराजच करू शकतात. बाकी कोणीही करू शकत नाही. त्या तत्वापर्यंत जाण्यासाठी एवढं सहकार्य फक्त भानुदास महाराजांनीच करावं. म्हणून आमच्या जीवनामध्ये गुरु नितांत गरजेचं आहे. व्यावहारिक जीवनातल्या गुरुचं या ठिकाणी लोक म्हणतात ना,
हे असा गुरु येते तसा गुरु येते. व्यावहारिक गुरुचा विचार करू नका, आध्यात्मिक गुरुचं चिंतन करत जा. व्यवहारामध्ये पावलो पावली गुरु आहेत आमच्या जीवनामध्ये. जन्माला आल्यानंतर पहिला गुरु आमची आई. आई पहिला गुरु आहे. ही चप्पल ह्या पायात घाल, ती चप्पल त्या पायात घाल, हे शिकवणारा गुरुच आहे ना. पहिला गुरु आई आहे. खेळायला गेल्यानंतर मित्र आमचा गुरु होतात. असं खेळावं, अशा गोट्या खेळावं, असं खेळावं. त्यावेळेस गोट्या होत्या, आता काय खेळतात न सांगितलेलं बरं आहे. त्यावेळेस गोट्या होते, त्यावेळेचे खेळच वेगळे होते. तो गुरुच मित्र आमचा. शाळेत गेल्यानंतर आमचे सर आमचे गुरु. बरोबर. किती गुरु झाले? गुरु मोजीत जा. गुरु किती झाले? 3 झाले. असं मोजले पाहिजेत गुरु. पहिला गुरु आई, दुसरा गुरु मित्र, तिसरा गुरु आमचे शिक्षक. झालं. पुन्हा कॉलेजमध्ये गेलो आम्ही. कॉलेजमध्ये प्राध्यापक आमचे गुरु. किती गुरु झाले? 4. कॉलेजचं शिक्षण संपलं, महाराज आम्हाला नोकरी लागली. आमचा साहेब आमचा गुरु झाला. ही फाईल अशी तयार करावी, अशी तयार केल्याने इतका पैसा खाता येतो, हे शिकवणारा गुरुच आहे ना. बरोबर आहे. हा गुरु आहे. मग आम्हाला नोकरी लागली, आमचं लग्न झालं, महागुरु घरात आला. वाह, क्या बात आहे. म्हणूच का गंगा सिंधू सरस्वती च यमुना नाही म्हणणार जा. महागुरु घरी आला. बरोबर आहे. याच्यापेक्षा मोठा गुरु जगाच्या पाठीवर कोणीच नाही. कोणी असू द्या, तो कुठलाही ऑफिसर असू द्या किंवा किती मोठा महाराज असू द्या, तुम्हाला काही कळत. आणि 100% खरंय. जर कळालं असतं तर हिच्या बरोबर लग्न केलं असतं का? काय चूक बोलती ती. या गुरुचा विचार करू नका. असे पदोपदी मिळणारे गुरु आहेत. एकच सद्गुरु, समर्थ सद्गुरु भानुदास महाराजांसारखा आमच्या जीवनात यावा आणि आमचा उद्धार व्हावा, बस एवढीच अपेक्षा आहे, बाकी काहीच नाही. म्हणून होईल कृपा, आम्हाला प्रयत्न करावे लागतात. बघा तुम्ही, एक छोटासा दाखला देतून पूर्वरंग संपवतो. परमहंस सिद्ध योगी येळेगावी तुकाराम. परमहंस सिद्ध योगी येळेगावी तुकाराम. तुकाराम म्हणता मोगी होईल तुमचे पूर्ण काम. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वन. परमहंस सिद्ध योगी येळेगावी तुकाराम. तुकाराम म्हणता मोगी होईल तुमचे पूर्ण काम. तुकाराम म्हणता मोगी होईल तुमचे पूर्ण काम. ही गुरु कृपा आहे. कारण येळेगावच्या तुकामाईनं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची जी परीक्षा घेतली, अत्यंत महत्वाची परीक्षा आहे. लहानाले लेकरं पुरायला लावली, त्याच्यावर बसायला लावलं. खूप मोठी कथा आहे. त्याच्यावर बसायला गावातून तुकामाईनंच लोक बोलवले, भांडण सुरू केलं, मारायला सुरुवात केली ब्रह्मचैतन्य महाराजांना. पण अनुग्रह घेतल्याशिवाय जाणार नाही हा त्यांचा आग्रह होता. एवढी कसून परीक्षा घेतली. शुद्ध कसोनी पाहावे, वरिल्या रंगान भुलावे. गोरो गोरो दिसतंय म्हणजे चांगलं असतंय असं नाही बरं का. पोर आलं नाहीत वाटतं कीर्तनाला. म्हणून आता बायको कशी भेटू द्या, पदरात पाडून घ्या. नाही तर काय काय ठिकाणी मला पहा, शाबास, काय पाठांतर केलंय. ही सत्व वरचं बघू नका, वरचं नाही. शुद्ध कसोनी पाहावे. कस घेतल्याशिवाय परीक्षा पूर्ण. तशी भानुदास महाराजांनी ज्यांना ज्यांना अनुग्रह दिलाय त्यांची कसून परीक्षा घेतलेली आहे. असा साधा सोपा कुणाच्या मस्तकावर माझ्या भानुदास माऊलीनं हात नाही ठेवला बरं. आणि खरंच भाग्यवान आहात तुम्ही. ज्या माऊलीची कृपा तुमच्यावर झाली, आपण भाग्यवान आहात. गुरुमंत्र भानुदास महाराजांनी ये गुरुमंत्र दे असं कधीच केलं नाही. आणि हीच परंपरा परमपूज्य सद्गुरू सुरेश महाराज पुढे चालवत आहेत. लक्षात ठेवा, ही साधी गादी नाहीये. मी कुठेही जाऊ द्या, माझ्या भागवतातल्या युट्यूबला तुम्ही क्लिप बघा,
5-5, 10-10, 20-20 हजार माणसं असतात माझ्या समोर आणि भागवताच्या 7 दिवसामध्ये एक तरी दिवस मी भानुदास महाराजांच्यावर बोलल्याशिवाय राहत नाही. माझ्या यूट्यूब उघडा, तुम्हाला चॅनलमध्ये माझं बरोबर तुम्हाला सापडेल एक दिवस तरी. पहिला दिवस असेल, दुसरा दिवस असेल, तिसरा, चौथा, केव्हा तरी मी सांगणार ते तत्वज्ञान तिथं मी मांडतच असतो. मी भानुदास महाराजांचं कार्य त्या ठिकाणी लोकांना सांगतच असतो. साधी गोष्ट नाही. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये भानुदास महाराजांचा अनुभव आला त्या प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळालं आणि कृपा झाली भानुदास महाराजांची. म्हणून कस लावला पाहिजे, कस. अहो साध्या साध्या गोष्टी येतो. आम्ही लहानपणी जात्यावरचं पीठ खाल्लेलं आहे. इथं कोणी कोणी खाल्लं जात्यावरचं पीठ? बापा बापा 100-150 लोक आहेत. आता जात राहिलंच नाही. राहिलं का जात? जात राहिलंच नाही. आता जात जात राहिलं तेच माहित नाही. आता मुहूर्त जर असलं तर किरायाने आणावं लागतं. 50 रुपये देऊन जात आणावं लागतं. काय शोकात ती काय महाराज. नाही तर घर घर सकाळी 5 वाजले की मस्त सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके ओव्या गाई कौतुके दुये रे माट. चल द्या शाबास. ती ग एकदाच बंद झाली. हे होतं पहिलं. आता सकाळी सकाळी 5 वाजता कशाचे जाते? हाफ चड्ड्या घातल्या की फिरायला निघायलेत. तुमचं गाव कोणतं आहे? पुणे. पुणे तिथं काय ऊन आहे. एक दादा कोणक्या मिळाला आणि किती चड्ड्या झाल्या आता या बडमुरे घालून फिरायलेत लोक. फार अवघड परिस्थिती आहे महाराज, खोटं सांगत नाही मी तुम्हाला. हातात कुत्रण हाफ चड्डी, पोराला जीन्स पॅन्ट आणि बाप हाफ चड्डीवर. मी म्हणतो तो दादा कोण की हुशार होता, त्याला तत्वज्ञान होतं बरं का. वेळ आली बघा तिथं देव करी काय हो. वेळ आली बघा तिथं देव करी काय हो. अडला नारायण धरी गाढवाच पाय. अडला नारायण धरी गाढवाच. शिकून लोक झाली सुधारणा भारी. पापाला नेत्यात करटाच्या दारी. चलू द्या. कशी या दुनियेची रीत उभराटी. माणूस लागला या सत्याच्या पाठी. हरामी खात्यात तूप आणि रोटी. गरिबाच्या माथ्यावर शेणाची पाठी. बोला बरं वाटेल तुम्हाला. एक दादा सकाळी सकाळी तुम्हाला सांगतो 5 वाजता जात्याचे आवाज यायचे. किती मस्त वातावरण होतं आमच्या भारतीय संस्कृतीतलं. आता सकाळी सकाळी 5 वाजता निघाल्यावर नागाचे फुसकार आहेत. सकाळी सकाळी मी उगा कीर्तनाला निघालो होतो. काल्याची एक म्हातारी घरातून बाहेरून घरात मी म्हणलं आजी पोट दुखायलं का, नेऊ का दवाखान्यात? नाही म्हणली महाराज आमची सुनबाईनं तो रामदेव बाबाचा कार्यक्रम बघायली सकाळी 5ला. तुला काय झालं बाहेर यायला आज झालं? नाही म्हणली तो रामदेव बाबा सांगायला सास को अंदर लो आणि सास को बाहेर चो. म्हणजे तिनं हाकलून द्यायपेक्षा मीच गेलेली बरे. किती जमाना विचित्र आहे. जुन्या जमान्यामध्ये मुलीला पाहिल्या गेल्यानंतर हो ना महाराज, खरं खोटं सांगत नाही, सत्य परिस्थिती. मुलीला पाहिल्या गेल्यानंतर परीक्षा घेतली जायची बरं का मुलीची. काय विचारायचे लोक माहिती का जुन्या काळात? असेच पटक्यावाले टोपीवाले चांगले शहाणे माणसं जायचे मुलगी पाहायला. मुलीला प्रश्न विचारायचे, बाळा तुला रामायण येतं का? तुला गीता येते का? तुला ज्ञानेश्वरी येते का? हे प्रश्न विचारायचे हो. आता अवघड झालंय, फार अवघड. त्या काळात 3-4 अशा महिला निरखून जायच्या मुलगी पाहायला. तिला चालता येतं का? तिला बोलता येतं का? तिला स्वयंपाक येतो का? ते लेकरू बिचारा गपचूप बसायचं दिवसभर धडधड 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 त्या पोरीला पाहुणे जाईपर्यंत. मनातली मनात म्हणायची तुम्ही आता किती बघा, नाही 2 महिन्यात नीट केलं तर मला काय म्हणा. आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये सासूला विचारावं कस काय सुनबाई महाराज, आष्टीकर महाराज काय सून मिळाली महाराज. पहिल्या 6 महिन्यात. 1 वर्षानं जावं कस काय सुनबाई भाई कपाळ फुटलं माझं. नवीन चांगलीच वागती म्हणून मार नशीबच आमचं इतकं चांगलं दिवस पाहायचं काम नाही. अशा साध्या परीक्षा होत्या.
आता कसल्या परीक्षा ना, आता काय आता पोरायच्या परीक्षा चालू आहेत सध्या, अवघड परिस्थिती. म्हणून समयासी कस लावतात सद्गुरू, आणि सद्गुरू कस लावून काय करतात, आमची जीवन नौका तिथपर्यंत नेऊन सोडतात. म्हणून कोणे दिवशी होईल श्री गुरु कृपा, कोणे दिवशी सुखती जन्म मरण खेपा, कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे, दर्शन द्यावे, देव ठेवील तैसे राहा. सद्गुरूची कृपा सावता महाराजांना कशासाठी मागितली, तर त्या तत्वापर्यंत एकरूप होण्यासाठी सद्गुरूची कृपा मागितली. म्हणून असं सुंदर या ठिकाणी सावतोबाचं चिंतन आपण पूर्वरंगामध्ये केलेलं आहे. समयाशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेवील तैसे देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. हॅलो हॅलो हॅलो. गणेश महाराज सोळंकी गोंदीकर यांना विनंती करतो की त्यांनी आष्टीकर महाराजांचं पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. हॅलो हॅलो. संसार व्यसनी, संसार व्यसनी पडून देवा माझे मन लागू तुझे चरण, देवा माझे मन लागू तुझे चरण. संसार व्यसनी, संसार संसार व्यसनी पडून देवा माझे मन लागू तुझे, देवा माझे मन लागू तुझे चरणी. नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे, नामस्मरण घडो संत समागमे. वामुदाची भ्रम नको देवा, वामुदाची भ्रम नको देवा, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी. आई तीर्थयात्रा मुखी हरी नाम, आई तीर्थयात्रा मुखी हरी नाम, आई तीर्थयात्रा, आई तीर्थयात्रा मुखी हरी नाम. हाची माझा नेम सिद्धी, हाची माझा नेम सिद्धी, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा माझे मन लागू तुझे चरणी, देवा. आणि मागणे
छान. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा प्रभु रामचंद्र भगवान की. आर्य सनातन विधिक हिंदू धर्म की. कुंडली गवर्नर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की. मौली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. समर्थ सद्गुरु भानुदास महाराज की. समर्थ सद्गुरु भानुदास महाराज की. समर्थ सद्गुरु भानुदास महाराज की. जय जय समर्थ. सगुन गुण माया आली कोल्हाटीनं केळाया. सगुन गुण माया आली कोल्हाटीनं केळाया. सगुन गुण माया आली कोल्हाटीनं केळाया. ए सगुन गुण माया आली कोल्हाटीनं केळाया. काय आनंद आहे महाराज. जगन्नाथपुरीच्या दरबारामध्ये जगन्नाथाच्या दरबारामध्ये खेळ चालू आहे. कुणाचा? हरिभक्त परायण सुनील महाराज आष्टीकर यांचा. आमच्या खेळाला भूत सुद्धा येत नाही तर माणसं कधी येणार. संत लाखा कोल्हाट्याचा खेळ चालू आहे. काय आनंद आहे सांगू का तुम्हाला. भगवान जगन्नाथाचं सुंदर मंदिर आहे. जगन्नाथ प्रभू समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मंदिराच्या समोर झोपडी केलेली आहे एका झाडाखाली आणि झोपडीमध्ये संसार आहे. कशात संसार आहे? बंगल्यात नाही, झोपडीत. याचं कारण आहे येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा. कलावती क्या बात. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा. कोणावरी न बोजा कोणावरी न बोजा. या झोपडीत माझ्या कोणावरी न बोजा. या झोपडीत माझ्या कोणावरी न बोजा. या झोपडीत माझ्या. क्या बात है.
कुठून आणलं यांना? एकदा टाळ्या वाजवा माऊलीसाठी. काय कट टू कट हे काय वाजविणारा कसा याच्यापेक्षा काय कट टू कट बसतं याला फार महत्व आहे. तुम्हाला सांगतो किती वाजविता येतं याच्यापेक्षा कसं वाजविता येतं याला फार महत्व आहे. हा किती बोल किती असतात काही जणाला पाठ पण कुठंच काही वाजवित नाहीत. टाळाला मिळणं पण अतिशय सुंदर. येता तरी सुखे या भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभु नाम नित्य गावे. असं लाखा कोलाटेच्या झोपडीमध्ये 1 फूट भराची कृष्णाची मूर्ती होती आणि रोज कृष्णाचं दर्शन करायचं, रोज कृष्णाची भक्ती करायची. आणि नियम कसा होता तुम्हाला सांगतो. जगन्नाथाच्या समोरच खेळ करायचा, बाकी इतरत्र कुठेही करायचा नाही. दिवसभरातनं जेवढे पैसे येतील संसाराला लागतील तेवढंच ठेवायचं, बाकीचं सगळं जगन्नाथाच्या मंदिरात नेऊन टाकायचं. रोज ताजं, रोजची कमाई आणि त्या कमाईतलंच खायचं. शिल्लक पाठीमागे काहीही ठेवायचं नाही. आमचं तसं नाही. आम्ही जीवाला खात नाही पण बँकेत. तुमचं सांगत नाही बरं का, माझं सांगतो. काही काही माणसं जिवंतपणी सुद्धा स्वतःसाठी सुद्धा वापरीत नाही. तो फाटक्यात चपला 15-15 वर्ष झाले एक माणसाचे ते मी बघतोय. त्याच चपला आहेत त्यालाच ठिगळ आहेत. तुम्हाला सांगतो काय जगतात लोक त्यांची त्यांनाच माहित. स्वतः कमवलं स्वतः खर्चायचं मजा. अहो याच्या पलीकडे काही काही जण खर्च न करता मरून जातात. पुन्हा त्याच धनावर मन डोले मेरा पुन्हा तिथंच. म्हणजे किती माणसाची आसक्ती बघा. इथं काहीच नाही. रोजचं कमवायचं, आलेल्या पैशामध्ये खायचं आणि उरलेलं धन सगळं भगवंताच्या चरणी समर्पित करायचं. असा सुंदर संसार आहे. लाखाना लाखाना में लाखाना में भक्त झाला पुरी माझी तो जान. लाखाना में भक्त झाला पुरी माझी तो जान. भक्तासाठी डोंबारी तो भक्तासाठी डोंबारी तो झाला यादव राजा. राजा झाला यादव राजा. काहीच नाही. साधी उपासना आहे. साधी उपासना आहे. रोज मूर्ती समोर जायचं आणि भगवंताजवळ असे डोळे बंद करून भगवंताशी बोलायचं. एकच वाक्य मुखामध्ये असायचं, प्रभू आजचा दिवस तू दाखवलास, धन्य आहे माझं जीवन. प्रभू तुझी नित्य सेवा घडावी आणि याच्यासाठीच तू मला जन्माला घातलंस, बाकी कशासाठीही नाही. रोज देवाला म्हणायचं, रोज देवाबरोबर चर्चा करायची आणि दिवसभराचा खेळ चालू ठेवायचा. असा खेळ चालू आहे. पती पत्नी दोघंही या ठिकाणी सुंदर असा खेळ त्या जगन्नाथाच्या समोर करतात. काही लोक म्हणायचे, लाखा इथं काय करतो, जरा चौकामध्ये ये ना, तुला भरपूर पैसे मिळतील. त्यावेळेस लाखानं सांगायचं मला पैशाची गरज आहे 4 वाजता. आता कुरुमड्यावाले येतात 8 वाजता. 8 वाजता कंदील लावून घेतात आणि ते गावात फिरतात. आता काही राहिलं का पहिल्यासारखं? काही नाही राहिलं महाराज. जुन्या काळातलं सगळं गोंधळी आमच्याकडे यायचे, आता बऱ्याच ठिकाणी येतात. काही काही ठिकाणी आता गोंधळी सुद्धा प्रमाण कमी होत चाललंय महाराज. ही सगळी आमची संस्कृती आहे. आणि तो काही काही ठिकाणी डोंबारी म्हणतात, काही काही ठिकाणी कोल्हाटी म्हणतात. आणि असा दोरीवरचा खेळ चालू आहे. पती पत्नी आणि एक संसारावर सुंदर अशी मुलगी आहे, अतिशय गोड मुलगी. आणि मुलगी ज्यावेळेस 1 महिन्याची झाली त्यावेळेस मांडीवर घेतली आणि लाखाजवळ आणली. काय आनंद आहे बघितलं. आणि ती पत्नी आपल्या पतीला म्हणते, अहो हिचं नाव काय ठेवायचं? इतकी सुंदर मुलगी आहे दिसायला. लाखा कोल्हाट्यानं बघितलं, अगं मुलगी चंद्रासारखी आहे, काय सुंदर आहे. मग म्हणले हिचं नाव चंद्रा. नाव काय?
चंद्रा, दिसायला चंद्रासारखी म्हणून नाव चंद्रा. नावाप्रमाणे पहिलं जगणं होतं, असणं होतं. आता तसं काही राहिलं नाही. नाव शांताबाईन भांडल्याशिवाय करमत नाही. आपल्या गावात नाही म्हणून सांगितलं बरं का हे नाव. तू म्हणता तसं कसं सांगितलं, कारण आहे अशी वस्तुस्थिती. नाव गंगूबाईन, पाण्याचा एक थेंब नाही अशी. पर नावाप्रमाणे पहिलं जगणं होतं. आता तसं काही नाव नाही. एक होती चंद्रा, एक होती कन्या चंद्रा नावे त्याची. एक होती कन्या चंद्रा नावे त्याची. लावण्यवतीची दूर वाटी. चार राग बदलले, तुम्हाला मलाच कळाली. थोडे थोडे यांना, थोडे थोडे त्याला, आणि बाकीचे सगळ्यांना. गोपाल कृष्ण. चंद्रा नावाची मुलगी, सुंदर खेळ खेळायचा. आयुष्यातले 10% भाग भगवंताच्या चरणी समर्पित करा. आयुष्य जितकं दिलंय प्रभूनं तुम्हाला, आम्हाला त्यातलं 10% प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी समर्पित करा. कमाईचा 10% भाग देवाला दिलाच पाहिजे. किती कमाई करता त्यातला 10% हिस्सा आम्ही भगवंताच्या चरणी समर्पित केला पाहिजे. फक्त 10% सांगितलंय, जास्त नाही. बरोबर आहे? 10%. बाकीचं 90% संसारात वापरा आणि 10% देवाला द्या. 10% आयुष्य भगवंतानी मागितलं, जास्त नाही मागितलं. 100 वर्षापैकी 100 तर वर्ष मिळालेत आम्हाला. सतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 1,00,000 वर्षाचं आयुष्य आहे सतयुगामध्ये. एक जणांनी मला विचारलं, आष्टीकर महाराज, सतयुगामध्ये जर 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं तर हेअर डाय किद्दा करावं लागायची? अहो, आत्मकल्याणाचं विचारावं, हेअर डायचं काय विचारायचं? 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आता फक्त दधानु वर्षानुशतम. वा, 100 वर्षाचं आयुष्य आहे फक्त. आणि या 100 वर्षामध्ये आम्हाला सगळं प्राप्त करून घ्यायचंय. आयुष्य कमी आहे म्हणून 10%च आम्हाला सांगितलंय. काढी 10% आयुष्य प्रभूच्या चरणी समर्पित करा आणि 10% कमाईचा भाग भगवंताला दिला पाहिजे. नाही दिला तर समजा 10% आम्ही देवाला नाही दिला, बायपास तरी होईल, तंगड तरी तुटल, चोरी तरी होईल, आग तरी लागल, अचानक झटका तरी येईल. 10% नाही 20% जाईल. मग कळत, अरे 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 इथं दिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणून जास्त नाही 10%. इथं तर सगळंच आहे, संसाराला लागतं तितकं उरलेलं सगळंच भगवंताला चरण. आणि बघता बघता व्यवसाय चालू आहे, जगन्नाथाच्या समोरच चालू आहे. आणि पत्नीची साथ निघून गेली. मुलगी 7-8 वर्षाची होती आणि 7-8 वर्षाची मुलगी आईसोबत राहू राहू सगळं शिकली. आणि 8 वर्षाचं लेकरू आज दोरीवर चढलं. आणि लेकरू पहिल्यांदा दोरीवर चढले आणि लाखा कोलाठाच्या डोळ्यात पाणी आलं. प्रभू जगन्नाथा, आज माझं लेकरू खेळ खेळतंय रे.
तुझ्या कृपेनं तुझ्या नगरीमध्ये आम्ही वास्तव्याला आहोत प्रभू. सगळं तुझ्या चरणावर समर्पित केलेलं आहे. आणि लेकरानं पहिल्यांदा दोरीवर ज्यावेळेस उड्या मारल्या सगळं गाव जमा झालं हो बघायला. ही कला साधी नाही बरं. थोडसा जरी तोल गेला तर जीव जाण्याची दाट शक्यता असते. आम्हाला काही काही गोष्टी पाहायला बऱ्या वाटतात पण प्रत्यक्षात फार अवघड आहे. तुम्हाला सांगतो फार अवघड आहे. काही काही भजन सुद्धा ऐकताना छान वाटतात पण गाताना कळतं ताल आणि स्वर कसा आहे त्याचा. इतकं सोपं नाहीये. इतकं सोपं नाही. सहज ऐकायला एकदम सहज आहे महाराज. पाहायला एकदम सोपं आहे पण जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे पाण्यामध्ये मासा झोपतो कैसा. एकमेकाकडे पाहून आम्ही सुखी जीवनाचा अनुभव घेतो. बाकी काहीच नाही. तुम्हाला सांगतो याला वाटतं तो सुखी आहे. तबल्यावाल्याला वाटतो पेटीवाला बरा आहे. त्याला काय असं असं वाजवायचं आणि गायचं झालं. पेटीवाल्याला वाटतं त्याला असं असंच करायचं झालं. दोघायला वाटतं महाराजाचं बरं आहे आपल्यापेक्षा डबल पाकिट आहे. एकमेकाकडे पाहू नये बाकी काहीच नाही. तुम्हाला सांगतो सगळं सारखंच आहे. फक्त कोणाचं उजेडात आणि कोणाचं बराच अनुभव आला तुम्हाला. बाकी सगळं सारखं आहे. तुम्हाला सांग कुठंच फरक नाही कशा. फक्त बघावं लागतं. सुख हे मानून घ्यावं लागतं. आणि लेकराचा खेळ चालू आहे. सगळ्या नगरीनं कौतुक केलं आणि बघता बघता मुलगी 16 वर्षाची झाली. तुम्ही म्हणता इतक्या लवकर कशी झाली तर 8:30 वाजले म्हणून झाली. आणि खेळ सुरू आहे. डुम 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 बघता बघता नगरामध्ये सगळे लोक जमा झाले. काय आनंद आहे. आतापर्यंत मुलीचं कौतुक पाहण्यासाठी लोक येत होते पण आता जो समाज येतो तो सौंदर्य पाहण्यासाठी येतो. पाहण्यातला दृष्टिकोन बदलला. आतापर्यंत मुलीचं कौतुक आहे म्हणून सगळेजण जमा व्हायचे. आता तारुण्यात आली दिसायला अतिशय सुंदर आहे म्हणून मुलीला पाहण्यासाठी लोक यायचे. पैसा द्यायचे सगळा गोळा करायचे आणि ती मुलगी एकत्र करायची. म्हणायची बाबा आज भरपूर पैसे आले हो येऊ दे म्हणायची. बेटा संसाराला लागतं तितकं ठेव आणि बाकीचं जगन्नाथाच्या चरणी समर्पित कर. आणि बालपणापासून संस्कार असल्यामुळं सगळा पैसा तिनं गोळा करायचा आणि जगन्नाथाच्या चरणी समर्पित करायचा. असं कुटुंब चालू आहे. असा संसार चालू आहे. दाट गर्दी जमा झाली आणि एके दिवशीचा प्रसंग आहे. त्या नगरातील युवराज जगन्नाथाच्या दर्शनासाठी आले. बघितलं आज मंदिराकडे गर्दी नाही. बाहेर खेळ चालू आहे तिथं गर्दी आहे. विचारलं काय म्हणले अहो डोंबाऱ्याचा खेळ चालू आहे. म्हणले एवढी गर्दी डोंबाऱ्याच्या खेळाला. अहो म्हणले खेळत तसा चालू आहे राजेसाहेब पण एवढी गर्दी डोंबाऱ्याचा खेळ काय पाहायचं आणि त्याच्यासाठी एवढी गर्दी करायची काय गरज आहे. एक जण सांगितलं राजेसाहेब तुम्ही जाऊन बघा मग तुम्हाला कळल. त्याला काय जायचं म्हणे. नाही रे जाऊन बघाच एकदा तुम्ही गर्दी काय आहे तिथं. मग हळूच रस्ता काढला तुम्हाला सांगतो आणि त्या गर्दीतून पुढे गेले आणि चंद्राची आणि युवराजाची नजर झाली आणि मग कळालं युवराजाला गर्दी कशासाठी आहे. आणि त्याच क्षणी मनाच्या ठिकाणी विचार केला की माझ्या राज्याची राणी हिला मी करेल. कारण दिसायला अतिशय सुंदर. कोल्हाट्याचं कुटुंब कष्ट करून मेहनत करून जगणार आहे. असा कोल्हाटी समाज बऱ्याच ठिकाणी आहे. विचार केला हिला मागणी घालायची. दिसायला अतिशय सुंदर आहे. रोज यायचं खेळ बघायचा. आज न उद्या बोलेल. एके दिवशी युवराज खेळ बघण्यासाठी आले आणि खेळ बघता बघता संबंध खेळ झाला. सगळेजण निघून गेले आणि समुद्राच्या किनारी ही मुलगी जाऊन बसली. बापाची सगळी सेवा केली समुद्राच्या किनारी बसली. युवराज पाठीमागे उभे राहिले आणि आवाज दिला. चंद्रा म्हणून आवाज दिल्याबरोबर पाठीमागे बघितलं तर युवराज आलेले. नजर खाली घातली. तुम्हाला सांगतो याला मर्यादा म्हणतात. जुन्या काळामध्ये मुली मुलाकडे नजर लावून बघत नव्हत्या किंवा माता परपुरुषाकडे नजर लावून बघायच्या नाही. जमिनीकडे नजर ठेवायची. याला लाज म्हणतात. याला लाजणं म्हणतात. मुलीला पाहायला गेल्यानंतर पेटीवाले तुमचं नाव काय. तुषार भाऊ तुमचं नाव गजानन. तुम्ही म्हणता बरं आत्ताच विचारलं यांनी.
तुषार भाऊ, मुलगी पाहायला गेल्यानंतर ज्यावेळेस मुलीला आई विचारायची तुला मुलगा पसंत आहे का, आई विचारायची त्या मुलीला, त्यावेळेस मुलगी तोंडानं उत्तर देत नव्हती. मग अशी जमिनीकडे नजर लावायची आणि उजव्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरायची. आता फारशा बसल्यात, आता काय उकराव, जमिनीकडे नजर लावायची आणि उजव्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरायची. याला लाजणं म्हणतात. तुम्हाला सांगू का, लाजली सीता स्वयंवराला, लाजली सीता स्वयंवराला, पाहुनी रघुनंदन सा, पाहुनी रघुनंदन सा, पाहुनी रघुनंदन सा. मर्यादा होती. हातामध्ये माळ आहे पण लाजल्या होत्या सीतामाई. एवढी मोठी जगतजननी, तिनं सुद्धा नजर भूमीला लावली होती. सोपं नाही. आईनं प्रश्न विचारला की जमिनीकडे नजर लावायची आणि उजव्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरायची. आता माती खायली तरी कळन. काय मर्यादा आहे. नजर अशी जमिनीकडे लावली. राजेसाहेब उभे आहेत. चंद्रा, माझ्यासोबत लग्न करशील? 2 पावलं मागं सरकली. वरे नाही पाहिलं बरं, नजरेला नजर लावून पाहिलं नाही. 2 पावलं मागे सरकली. हात जोडले. राजेसाहेब, तुमची आणि माझी बरोबरी होत नाही. आपण युवराज आहात आणि बापासोबत मी डोंबाऱ्याचा खेळ करणारी मी डोंबारी नाही. क्षमा करा. झप पावलं टाकत निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न केला युवराजानं. 3-4 वेळा सातत्यानं प्रश्न विचारायचे, हेच उत्तर द्यायचं तिनं, तुमची माझी बरोबरी नाही. संगत केवी घडे तुझी माझी, संगत केवी घडे तुझी माझी, संगत केवी घडे. हेच उत्तर. संगत केवी घडे तुझी माझी, संगत केवी घडे. तुझी माझी जोरदार वाजवाच टाळ्या. खूप, पण कुणासाठी वाजवल्या? यांच्यासाठी. जेव्हा आवाज. धन्यवाद. कशी होईल संगत तुमची माझी? विचार कर. तुझ्या बापाचं वय,
तुझं वय, बाप गेल्यानंतर काय करशील? तू तर तरुण आहेस, बाप आज न उद्या जाईल. एक सांगू का, माझे पिता आहे ना जगन्नाथाचे भक्त आहेत आणि उपासना केल्याशिवाय अन्नाचा एकही कण खात नाहीत. मी त्यांच्या पोटी जन्माला आलेली आहे. रात्रंदिवस भगवंताची सेवा करणारे माझे पिता आहेत. जशी जगन्नाथाची मर्जी आहे तसं मी राहील, पण मी तुमच्या सोबत लग्न करणार नाही. लाख प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. शेवटी एके दिवशी बसल्या बसल्या तिनं विचार केला, खरंच इतक्या वेळा युवराज आपल्याकडे आला, आपण जर लग्न केलं आणि त्याची जर राणी झालो, त्याची जर पत्नी झालो तर आपण किती वैभवात जाऊ. आज न उद्या बाप मरणारच आहे, वय झालेलंच आहे, पुढे आपली काय अवस्था होणार आहे. न पेक्षा आपण जर राजाला होकार दिला, लग्न केलं तर कुठं बिघडत आहे. घुसलं वर का डोक्यात वार. आम्ही बऱ्याच मुलांना सांगतो, बाबा लग्न करत जाऊ नका, लग्न करणं चांगलं नाही, लग्न केल्यावर खूप त्रास होतो. मुलं आम्हाला म्हणतात, हो तू आधी केलं ना आम्हाला शहाणपणा शिकवायला. मग लग्न झाल्यावर 4-5 वर्षांनी पुन्हा येतात आमच्याकडे, महाराज तुम्ही म्हणले तेच खरं होतं. वारं घुसलं मनात आणि ठरवलं, काही का असे ना 2-3 अटी टाकून आपण लग्नाला तयार हो. मग नेहमीप्रमाणेच समुद्राच्या किनारी युवराजाची भेट झाली. युवराजानं तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला. आज मात्र तिनं बोलायला सुरुवात केली. ठीक आहे, आपण म्हणताय ना मी लग्न करायला तुमच्या सोबत तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हणले कोणती अट आहे? तुम्ही युवराज आहात, माझ्याशी लग्न कराल, मला घरी घेऊन जाल. एक तर नियम बाह्य आहे, तुम्ही स्वीकार केल्यानंतर सगळ्यांना मान्य करावं लागेल, गोष्ट खरी. पण यदा कदाचित तुमच्या आईनं जर तुमच्या जातीतल्या मुलीबरोबर जर दुसऱ्यांदा लग्न जमवलं तर माझं कसं होईल, याचं उत्तर द्या. त्यावेळेस राजानं सांगितलं, मी तुला कधीही अंतर देणार नाही, नक्की वचन द्या. वचन दिलं. मग हिने विचार केला, आता आपलं पक्क आहे, म्हणली आपण एकटीच राहणार, हे काही दुसरं लग्न करणार नाही, यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे. झाली तयार. इकडं बापाला काहीच खबर नाही. ठरलं बरोबर जसं रुक्मिणीनं पत्र लिहिलं होतं. कुणाला? कृष्णाला. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर ष्टणवतांते. पत्राची सुरुवात किती सुंदर आहे. रुक्मिणीचं पत्र आहे. द्वारकाधीशाला रोज वाचवलं दाखवतो रोज. द्वारकाधीश ते ऐकल्याशिवाय झोपतच नाही द्वारकेमध्ये. आपण बघितलं ना आता ते पत्र. त्रिभुवनामध्ये मी तुमची कीर्ती ऐकली प्रभू. ठरलं रात्रीच्या वेळी मी रथ आणील. रुक्मिणीचं पत्र ही आत्मनिवेदन भक्ती आहे. कोणती भक्ती आहे? आत्मनिवेदन, शेवटची भक्ती आहे. हे लव्ह लेटर नाही, डोक्यातून काढून टाका. हे प्रेम, हे आत्मनिवेदन नावाची भक्ती आहे. थोडंसं चिंतन करा. भागवतातून सांगितलेलं आहे सुंदर. आत्मनिवेदन केलं रुक्मिणीनं आणि ते वाचलं भगवंतानं. असं यांचं ठरलं. आणि मग रथ लागला. जसा रथ आला, बाप झोपलेला होता, दिवसभराचे कष्ट करून रथामध्ये बसली आणि रात्रीच्या वेळी निघून गेली. रथ निघून गेला. बाप झोपलेलाच आहे. आणि राजवाड्यात पोहोचल्यावर शुभ लग्न आणलंच व यांनी जागेवर. आली लग्न घटी समीप नवरा घेवोनिया वाघरा ग्रहिय मधुपर्क पूजन करा. अंतपटा ते धरा दृष्ट दृष्ट वधूवरान
बलान करणे कुर्या सदा मंगलम शुभमंगल. सावधान म्हणा ना. संसार सुरू झाला. सकाळी उठल्यानंतर लाखानं बघितलं मुलगी कुठं दिसना, कदाचित पाण्याला गेली असेल. बरोबर. त्या काळामध्ये घागर घ्यायची मस्त, एक घागर खाली, दुसरी घागर त्याच्यावर ठेवायची, तिसरी घागर त्याच्यावर, चौथी त्याच्यावर, पाचवी कळशी आणि सहावा तांब्या. नुसतं ऐकून घ्या. आता शक्य आहे का? आता टमरेल सुद्धा उचलत नाही. नुसतं मला पहा शाबास. आता जुन्या काळामध्ये घागर घेऊन निघाली निघाली. ठुमक ठुमक ठुम चालले, ठुमक ठुमक ठुम चालले. वाऱ्याच्या दोनात, वाऱ्याच्या दोनात. निघाले शाबास. त्याला माहिती वाजलं तर पुन्हा लांब याचं. राईट टाइम. आपलं कीर्तन कधी सुरू होऊ द्या, तुम्हाला माहिती बरोबर 10ला संपणार म्हणजे संपणार. आला जागेवर. आता येईल म्हणून बघितलं पण आलीच नाही. आणि लक्षात आलं, लक्षण दिसत होते. युवराज रोज यायचे आणि लाखा कोलाट्याने ओळखलं. नाही म्हणाली माझी मुलगी, पण शेवटी वैभवाला भुलली. मी पण जिद्दी. आता ढोलकं बंद पडलं तुम्हाला सांगतो, पण जिद्द एवढी आहे, ज्या दिवशी मेहनत करेल त्या दिवशी मेहनतीच खायचं, हरामीचं खायचं नाही. आता तसं नाही, खाल्लं तर हरामीच खाईल. रामकृष्ण हरी. काय परिस्थिती आहे मला. जगन्नाथाच्या समोर नजर लावली आणि जगन्नाथाकडे बघितलं. प्रभू, जशी तुझी इच्छा आहे, जसा प्रसंग येईल तसं जीवनामध्ये जगावं लागतं. प्रभू, ही सगळी तुझीच इच्छा आहे. आणि जगन्नाथाकडे बघितलं. हिचा संसार चालू झाला. बापाला विसरून गेली. सगळं वैभव बघितलं, राजवैभवामध्ये वाढू लागली आणि बापाला विसरून गेली. पण जगाच्या बापाला काळजी लागली. जगाच्या बापाला काळजी लागली. एके दिवशी रुक्मिणी जवळ आली आणि रुक्मिणी पांडुरंगाला म्हणते, प्रभू तुमच्या काही लक्षात येतंय का? काय ग रुक्मिणी, जरा बघा ना, जगन्नाथपुरीला तुमचा भक्त उपाशी आहे. कुणी आणून दिलं तरी खात नाही का? तर स्वतःच्या मेहनतीचं नाहीये, स्वतःच्या मेहनतीचं नाहीये, खात नाहीये. ज्या दिवशी कष्ट करेल त्या दिवशी खाईल, नाही तर खाणार नाही. हा पणच लाखाचा. रुक्मिणी, खरं आहे ग, पण काय केलं पाहिजे आपण तरी? तो ऐकत नाही. सगळी जगन्नाथपुरी त्याला खाऊ घालायला तयार आहे, पण तो खात नाही ना. म्हणाले, प्रभू त्याला उपाशीच राहू द्यायचं. प्रभूला माहित होतं काय करायचंय, पण आधी यांची मानसिक तयारी बघितली. तू सांग रुक्मिणी काय करायचं. नाही हो, काहीतरी मदत करा. मग प्रभू म्हणले, एक काम कर. म्हणले, काय? तू त्याच्या मुलीचं रूप घे. म्हणले, त्याची मुलगी कशी होती? आता जिनं निर्माण केलं तिला माहित नाही का कशी होती? एक होती कन्या चंद्रा नामे त्याची,
लावण्यवती से दूर लोटी लावण्यवती से प्रभूने सांगितलं अगं अतिशय सुंदर होती ती आणि जसं वर्णन केलं तसं रुक्मिणी मातेनं रूप घेतलं. म्हणली आता काय करू? म्हणली जाय त्याच्याकडे लाखा कोलाट्याकडे वापस आले म्हणून सांग, सगळी चुकीची कबुली दे आणि क्षमा माग बापाची. म्हणले किती दिवस? म्हणले काळजी करू नको मी येतो. कारण लाखा कोलाटी आता थकलेला आहे, वय झालेलं आहे आणि ढोलक वाजवू शकत नाही. मग मी येतो म्हणले तुला साथ करायला. कारण डोंबऱ्याचा खेळ एकट्याचा नाहीये, खालून जसं जसं वाजल तशा वरे वरे उडी आहेत. अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज हिरण्यगर्भ परमात्मा आणि जगत जननी तयार झाले. आडवं कुंकू लावलं, डोंबाऱ्याच्या कोलट्याच्या मुलीचं रूप घेतलं आणि रुक्मिणी माता निघाल्या. पळत पळत गेली बापाकडे. बाबा 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 बाबा. कोण कोण आलं? बाबा एकदा माझ्याकडे बघाव. घट्ट पायाला धरलं. बाबा चुकले बे, तुम्हाला त्रास दिला बाबा, चुकले बे, क्षमा करा. क्षीण झालेलं सगळं शरीर. कोण? चंद्रा. चंद्रा तू आलीस? हो बाबा, तुम्हाला न सांगता मी निघून गेले, लग्न केलं, पण क्षमा करा, क्षमा करा. मी तुमच्यासाठी परत आले बाबा, मी तुमच्यासाठी परत आले. मुली आलीस खरं, पण आता माझ्याबद्दल त्राणच उरले नाहीत ग. तू एकटी नाचून काय करणार? ढोलक आहे पण हातात घेण्या इतकी ताकद सुद्धा माझ्यामध्ये नाहीये. तू गेलीस, चांगलं केलंस, मला राग नाही आला. जशी जगन्नाथाची इच्छा होती तसंच झालं, पण नाही ग उचलू शकत मी. रुक्मिणीनं पाठीमागे बघितलं आणि पाठीमागे बघितल्यानंतर भगवंत कोलाट्याच्या पोराचं रूप घेऊन आले. जवळ आले. बाबा. लाखा कोलाटी म्हणतात कोण आहे? बाबा मी तुमच्या समाजाचाच आहे हो, पण मला कुठं कामच भेटत नाही. खरंच याला काम नाही का? सगळ्या जगाचं काम याच्या पाठीमागे, कुठं कामच भेटणं हो. काय काम करतोस? तुम्ही सांगाल ते काम करील. मग लाखा कोलाट्यानं ढोलक्याकडे बघितलं. म्हणलं ढोलक वाजविशील? ढोलकच काय, आपण म्हणाल ती सेवा करायला तयार आहे. भगवंताच्या डोळ्यात आसवांच्या धारा आहेत. कारण आयुष्यभर नामस्मरण करणाऱ्याच्या नशिबी एवढे हाल यावेत भगवंताला सुद्धा पाहवलं नाही. म्हणून तो प्रभू वैकुंठात सुद्धा राहत नाही भक्ताच्या सुखासाठी, तो तिथून धावत येतो. अखिल कोट ब्रह्मांड नायकानं ढोलक हातात घेतलं. नाथा आज कष्ट केल्यानंतर ज्यातून धान्य मिळेल, आज तुझ्या साक्षीनं एक कण मी तुझ्या समोर खाईल प्रभू, एक कण खाईल. सारा समाज जमा झाला, नातेवाईक आले, कोणी पाहुणे आले आणि एकानं ढोलक घेतलं. एक नाचायला मुलगी आली. अहो ती चंद्रा परत आली. बघा ना तिच्याकडे. सगळ्या जगन्नाथपुरीमध्ये बातमी पसरली आणि जगन्नाथपुरी सगळी जमा झाली. डुम 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 डुबुक 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 असा आवाज जगन्नाथपुरीमध्ये घुमला. आणि बघता बघता सगुण गुण माया आली कोलाटीनं केलाया. सगुण गुण माया आली कोलाटीनं केलाया. सगुण गुण माया आली कोलाटीनं केलाया.
आता जगन्माता जगतजननी उभी आहे दोरीवर. असा दोरे आणि आदिमाया शक्ती त्या ठिकाणी उभी राहिली दोरीवर. 33 कोटी देव खेळ बघण्यासाठी आले. कोण आलं? 33 कोटी देव. कुबेर प्रत्यक्ष धन घेऊन आला. अहो एवढी गर्दी झाली त्या जगन्नाथपुरीमध्ये, सगळीकडे ट्रॅफिकच फुल झाली जगन्नाथपुरी. म्हणले आता काय करावं? यम म्हणला सगळेजण गेले. यमानं विचार केला, सगळे गेले, 33 कोटी देव गेले, कुबेर यक्ष सगळेच्या सगळे गेले, आपण पण गेलं पाहिजे. पण कसं जावं? म्हणले आपण इन्स्पेक्टर होऊन जाऊ. यमानं विचार केला, शिट्टी घेतली, रेड्याला घेतलं सोबत, कारण एवढी पब्लिक कंट्रोल करायची ना. साधा खेळ आहे का? सगुण गुण माया त्या ठिकाणी आलेली आहे आणि डोंबाऱ्याचा खेळ खेळते. सगळेजण उपस्थित राहिले. कुबेरानं प्रत्यक्ष एवढं मोठं धन दिलं तुम्हाला सांगतो, पण लाखा कोलाट्याने काहीच घेतलं नाही. सगळ्याच्या सगळं वापस केलं. गर्दी तशाला तशी जमलेली आहे आणि जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी युवराज आले. युवराजानं पाहिलं चंद्रात आपल्याकडे गर्दी कशाची एवढी जमा झाली. 4-5 लोकांना विचारलं, म्हणले कोण आहे? म्हणले तीच तुम्ही पळवून नेलेली पुन्हा वापस आली. तीच तुम्ही पळवून नेलेली पुन्हा वापस आली. कसं शक्य आहे? गर्दीतून शिरून बघितलं तर चंद्रा दिसली. म्हणले बरोबर आहे, शेवटी जातीवरच जाणार. कुठेही नेऊन बसवा म्हणले हिला, शेवटी आलीच म्हणले इथं. आणि उड्या मारते बघा, दोरीवर उड्या चालू आहेत आणि तळपायच्या आग मस्तकाला गेले. म्हणाले आता काही असू द्या, जाब विचारला पाहिजे. गर्दी कमी झाली की जाब विचारू. गेले महालामध्ये. महालामध्ये जसे गेले तर तिथं बसलेली दिसली. म्हणले माझ्या आधी आलीस होय? माझ्या आधी आलीस? ती म्हणली काय बोलताय तुम्ही? अगं तिथं खेळ करू लागली तू आत्ता? ती म्हणली नाही हो, जेव्हापासून मी तुमच्याकडे आले बापाचा विचार केलाच नाही. खोटं बोलू नकोस, खोटं बोलू नकोस. शेवटी उड्या मारणं हेच तुझं काम आहे म्हणून तू निघून गेलीस. ती म्हणली नाही हो, नाही गेले. जगन्नाथाची शपथ, ज्या दिवशी तुम्हाला वचन दिलं ना, मी घराच्या बाहेर निघाले नाही. नक्की धरला हाताला, चल एवढा गर्द आहे ती, चल तुला दाखवतो. रथात बसवलं आणि गर्दी जवळ आणलं. गर्दीतून बाजूला केलं तर दोरीवर चंद्रा दिसली. युवराजानं बघितलं, तिकडे चंद्रा, इकडे चंद्रा, तिकडे इकडे. अवाक झाले. इकडे तिकडे बघता बघता परत दोरीकडे बघितलं तर गुप्त झाल्या. ढोलक होतं प्रभूजवळ. लक्ष देऊन ऐका, ढोलक होतं प्रभूजवळ आणि एका कोपऱ्यामध्ये प्रभू. माया गुप्त झाली पण प्रभू एका कोपऱ्यात उभे आहेत. आणि मग युवराजाच्या लक्षात आलं आणि युवराजानं तिला विचारलं, अशी तिथं दिसतेस, इथं दिसतेस, काय गोष्ट आहे? चला म्हणली बाबाकडे, सांगते तुम्हाला. आणि बाबाच्या चरणावर नतमस्तक प्रणाम केला. बाबा मी आले हो. बाबा म्हणले तू तर आलीस ना, खेळ चालू आहे, आज 4 दिवस झाले. अगं किती पैसा यायला, किती लोक येतात बघतायला, पुन्हा का म्हणतेस तू आलेस? आलीस ना तू माझ्याकडे. अहो बाबा मी तुमची खरी चंद्र आहे. मग आतापर्यंत कोण आलं? बाबा खरंच क्षमा करा मला. आपण भक्ती केली जगन्नाथाची आणि भगवंताच्या चरणी सगळा संसार समर्पित करून भगवंत ठेवील तशा पद्धतीने आपण जीवन जगलात. पण एक सांगू का, जगाचा नियंता तो बघा, त्याच्या हातामध्ये ढोलक आहे. आणि असं म्हणता म्हणता प्रभूकडे बघितलं, हातातलं ढोलक असं गळून पडलं आणि प्रभू पळून जाणार तितक्यात प्रभूला धरलं. धरून ओढत ओढत आणलं प्रभूला आणि लाखा कोलाट्यानं बघितलं, प्रभू दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जगीदास पाळू, या रूपामध्ये तुम्ही आलात प्रभू. त्या नीच कोलाट्याच्या घरी आदिमाया आदिशक्ती, आदिमाया आदिशक्ती खेळ करू लागली. क्षमा करा प्रभू, माझ्या लक्षात नाही आलं. क्षमा करा प्रभू, माझ्या लक्षात नाही आलं.
पांडुरंगानं मस्तकावर हात ठेवला तर लाखा कोलाट्यानं एकच मागणी केली प्रभूकडे, प्रभू निज रूप दाखवा, हरिदर्शनास यावो निज रूप दाखवा, हरिदर्शनास यावो निज रूप दाखवा। प्रभू आपण प्रत्येकासाठी धावून गेलात प्रभू, आज या गरीबाच्या घरी आलात प्रभू, नुसतं आला नाही, हातामध्ये ढोलक घेतलं, जगन्माता जगज्जननी डोंबाऱ्याचा खेळ करू लागली प्रभू। आम्हाला माहित आहे भक्तासाठी आपण धावत जाणारे प्रभू आहात, पण माझ्यासाठी का आलात प्रभू? अहो झालं माझं आयुष्य संपलं होतं आणि भगवंताच्या चरणी राहण्याचा योग माझ्या नशिबात होता प्रभू, पण आपल्याला किती कष्ट झाले, जगाचा भार वाहता वाहता आपण इथपर्यंत आलात, म्हणून आम्हाला अनुभव आहे तुम्ही काय काय नाही केलं, भक्ताच्या प्रत्येक मागण्या तुम्ही पूर्ण केल्या। एका करांगुळीने गोवर्धना धराव निज रूप दाखवा, दर्शनास यावो निज रूप दाखवा, निज रूप दाखवा, निज रूप दाखवा। प्रभू मला तुमचं ते रूप बघायचं आणि एकट्याच नाही दोघांचं बघायचंय। रुक्मिणीला आणलं, ज्या कोलाटणीच्या रूपात रुक्मिणी होती त्याच्याकडे बघितलं, म्हणाले प्रभू आता असं नाही, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या। सारा समाज जमलेला आहे जगन्नाथाच्या ठिकाणी, जगन्नाथाच्या मंदिरासमोर। काय भक्ती लाखा कोलाट्याची, बघितलं त्या रूपाकडे कोलाट्याच्या आणि एका क्षणामध्ये प्रभू जसं म्हणेल तसे झाले। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर रूप प्रभूनं रुक्मिणी सहित घेतलं आणि लाखा कोलाट्यानं बघितलं आणि जसं प्रभूकडे बघितलं तसा देह जगन्नाथाच्या चरणी समर्पित केला। का? याचं कारण आहे जन्म दिलाय प्रभूनं, तारणारा प्रभूच आहे, म्हणून स्वतः काही खटपट करण्याची गरज नाही, त्याच्या चरणी जर संसार व्हायला तर तो आमचं सगळंच या ठिकाणी पाहतो, म्हणून वेगळं काही करायची गरज नाही आपल्याला। मग काय करायचंय? समयासी सादर वादन, समयासी सादर वादन, देव ठेविला तैसे रावण, देव ठेविला वर्षाप्रमाणे काही वर्षी समर्थ सद्गुरू भानुदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी दुसऱ्या दिवशीची सेवा माझ्याकडे आली। कीर्तनाची वेळ 8 ते 10, बरोबर 10 वाजले। आणि ही कीर्तनाची सेवा परमपूज्य सद्गुरू सुरेश महाराज यांच्या आशीर्वादाने आणि नारदीय कीर्तन सुरुवात करायला लावलं मला महाराजांनीच। पहिली पगडी माझ्या डोक्यावर दिली तर मी वारकरी कीर्तनकार, पण त्या दिवशीपासून आज भगवान प्रभू रामचंद्र आणि सुरेश महाराजांच्या सानिध्यामध्ये सांगतो, कमीत कमी 2,500 ते 3,000 नारदीय कीर्तन झाले माझे। आणि मला अनुभव आहे, माझं हे नारदी 19वे कीर्तन आहे।
आजचं आपल्या मंदिरातलं आणि दरवर्षीचा अभंग पुन्हा कधी मी घेतला नाही. वेगवेगळेच अभंग आहेत, दृष्टांत वेगळे, कीर्तन वेगळं, चिंतन वेगळं, निरूपण वेगळं. ही कुणाची कृपा आहे तुम्हाला सांगू का? फक्त भानुदास महाराजांची कृपा आहे, लक्षात. म्हणून सद्गुरूच्या कृपेने इथे येण्याचा पुन्हा योग आला आणि सुंदर अशी साथ या ठिकाणी मला मिळाली. मृदंगाची साथ गणेश भाऊ डोरले यांनी प्रतिवर्षाप्रमाणे केली. यावर्षी पुण्याहून आलेले आमचे तुषार भाऊ, मी सुद्धा 1 एप्रिलला पुण्याला राहायला येत आहे. एप्रिल फुल नाही बरं का, खरे. आणि गजानन भाऊन तबल्याची सुंदर अशी साथ केली. अतिशय सुंदर माईक सिस्टीम, एकदा जोरदार टाळ्या माईक सिस्टीम साठी. आणि युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कीर्तन या ठिकाणी करण्यात आलं, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आणि दिवसभराचा व्याप सांभाळून माता माऊली अतिशय कष्ट करून सगळे कार्यक्रम शिवमहापुराण प्रवचन करून कीर्तनाला सुद्धा 2.5 तास या ठिकाणी बसल्याबद्दल तुमच्या हृदयात बसलेल्या भानुदास महाराजाला मी साष्टांग नमन करतो. मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से बहे सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के. मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, वो सुर बने हमारा हमारा हमारा. समर्थ सद्गुरु भानुदास. साफल्या निजवल्या कौशल्या माता सुकन्या डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमी आणि सपोजन भावे वाले मने माता पिता प्रिय हो तुम्ही बंधू सका